मला असं वाटतं की ते कुठंतरी तुमच्या DNA मध्येच आहे की काय. Yes, sir. म्हणजे आपण विचार करतो की पॉझिटिव्ह विचार वगैरे करतो. मला असं वाटतं की तुम्हाला कधी निगेटिव्ह थॉटच येत नाही की काय, किंवा शंका कुशंका, आपला बिझनेस उद्या काय होईल का, कोरोनाच्या काळात बाबा आता डाऊन होईल का, अशा तुम्हाला डाऊट्स येत नाहीत? सर मनात एक गॅरंटी पाहिजे. आणि मी म्हणजे असं नाही, मी तुम्हाला म्हणलं ना पहिले पण की भाई मी करत नाही, करणारे सगळे वरूनच चाललेले, फक्त आपण एक त्यांच्या कठपुतलीसारखं आहे बरोबर. की भाई आपण करतोय आणि आपण विचार करतो की भाई मी करत आहे, मी काही करत नाही. त्यांनी जे म्हणले मी ते काम करतोय, त्या हिशोबाने ते काम चालू राहतच आहे. आणि समजा की भाई माझ्यावर जे पण माझ्या आई वडीलचा आशीर्वाद आहे आणि देवीचा आशीर्वाद आहे, एवढं तर कन्फर्म आहे की मा चामुंडाचं जे मी मानतोय त्या देवीचा एवढा आशीर्वाद आहे की आजपर्यंत मला असं कधी वाटलंच नाही की प्रॉब्लेम्स येईल. आणि प्रॉब्लेम्स येणारच, येईल म्हणजे नाही. आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायची मेंटॅलिटी पाहिजे तुम्हाला. बरोबर. तुम्ही फक्त प्रॉब्लेमवर फोकस केला तर तुम्हाला सोल्युशन कसं सापडेल. तुम्ही फक्त अरे मी प्रॉब्लेममध्ये आहे, मी प्रॉब्लेममध्ये आहे, तर तुमची जे प्रॉब्लेममध्येच राहणार ना तुम्ही. तुम्ही म्हणा हां हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला सोल्युशन काय, ते प्रॉब्लेम सोडून टाकायचं आहे, त्याला सोल्युशनवर तुम्ही विचार करा, तुम्हाला 5 मिनिटात सोल्युशन भेटेल. वा. पण मंडळी, हे जे स्टेट ऑफ माइंड आहे ना, श्रद्धा, हे कमवणं खूप अवघड आहे. म्हणजे चला मी आजपासून आता श्रद्धा चालू करतो, राकेशजींचं ऐकलं, मी आता श्रद्धाळू होतो, हे होत नाही.